नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 90 ते 95% अनुदानावरती सोलर पंप हा दिला जातो. यासाठी ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा आहे, तसेच कागदपत्रे नक्की कोणकोणती अपलोड करायची आहेत, या कुसुम योजनेअंतर्गत पेमेंट नक्की कसं करायचं आणि वेंडर सिलेक्शन कसं करायचं, A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टार्टपासून एंडपर्यंत संपूर्ण प्रोसेस सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, kusum.mahaurja.com/beneficiary registration. इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा एक काम करायचं ते म्हणजे राईट साईडला तुम्हाला एक सेफ विलेज लिस्ट दिलेली आहे, ती ओपन करायची आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर जी PDF फाईल आहे ती डाउनलोड होईल. तुम्हाला तुमच्या गावाचं नाव जे आहे ते याच्यामध्ये शोधायचं आहे. याच्यामध्ये गावाचं नाव, विलेज कोड, तसेच जिल्हा तालुका दिलेले आहे. तुमचं जिल्हा तालुका आणि गावाचं नाव इथे शोधून घ्यायचं आहे. बरोबर नाव शोधायचं आहे. जर तुमच्या गावाचं नाव या विलेज लिस्टमध्ये असेल तर तुमचं इथे काहीही भरायची तुम्हाला गरज नाही. म्हणजेच एक्झिस्टिंग डिझेल पंप जो आहे तो तुम्हाला इथे ऑप्शन जो आहे तो नो ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. जर तुमच्या गावाचं नाव सेफ विलेज लिस्टमध्ये असेल तर एक्झिस्टिंग डिझेल पंप इथे डायरेक्टली नाही या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काही इथे टेन्शन नाही आहे. जर तुमच्या गावाचं नाव सेफ विलेज लिस्टमध्ये नसेल तर येथे तुम्ही सगळे शोधायचं आहे. जर तुमच्या गावाचं नाव सेफ विलेज लिस्टमध्ये नसेल तर तुम्हाला इथे तुमच्याकडे डिझेल पंप असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर डिझेल पंप असेल तर तुम्हाला इथे होय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेफ विलेज लिस्टमध्ये नाव नाही पण डिझेल पंप आहे तर तुम्हाला इथे डिझेल पंप येस करायचा आहे. येस करून तुमच्याकडे सोर्स ऑफ पॉवर एक्झिस्टिंग पंप इथे डिझेल सिलेक्ट करायचं आहे. या अटी शर्ती ज्या आहेत त्या सगळे मान्य आहेत, होय करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट करून तुमच्याकडे एक्झिस्टिंग पंपचा टाईप कोणता आहे, AC सिलेक्ट करायचा आहे, जमिनीवरचा सिलेक्ट करायचा आहे, तसेच 3 HP आहे का 5 HP ते सिलेक्ट करायचं आहे. आणि एनर्जी इफिशियंट पंप आहे का तुमचा, असेल तर येस करायचं आहे, अन्यथा नो करायचं आहे. त्यानंतर वर्षाला जे डिझेल तुम्हाला लागतं ते किती लिटर लागतं ते इथे त्याची जे लिटरमध्ये लागतं ते लिटर तुम्हाला इथे टाकायचं आहे. हे कधी टाकायचं आहे, तुमच्याकडे सेफ विलेज लिस्टमध्ये नाव नसेल तर ही सगळी माहिती तुम्हाला टाकायची आहे. जर सेफ विलेज लिस्टमध्ये नाव असेल तर डायरेक्टली तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल, हे तुम्हाला समजलं असेल. आता खाली यायचं आहे. खाली तुम्हाला पर्सनल अँड लँड डिटेल्स ॲप्लिकंटच्या टाकायच्या आहेत, जिथे तुमची जमीन आहे आणि तुमची माहिती टाकायची आहे. आता काय काय टाकायचं आहे, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला आधार कार्ड नंबर तुमचा टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर चुकू नका, एकदम व्यवस्थित आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. त्यानंतर लँड डिस्ट्रिक्ट आणि लँड तालुका, लँड विलेज म्हणजेच तुमचं ज्या ठिकाणी जमीन आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला इथे सातबारा तुमचा ज्या ठिकाणचा आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला सौर पंप बसवायचा आहे त्या ठिकाणचा डिस्ट्रिक्ट, जिल्हा, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव निवडायचं आहे. हे निवडल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला कॅटेगरी विचारली आहे. SC ST जनरल जी काही कॅटेगरी असेल ती टाकायची आहे. ती टाकल्यानंतर जर तुमचा कोठा उपलब्ध असेल तर डायरेक्टली तुम्हाला पेमेंट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर बघा इथं लँड इन हेक्टर, लँड इन एकर आणि पंपाची कॅपॅसिटी म्हणजे अप टू म्हणजे 1 हेक्टरपर्यंत, म्हणजेच किती 2.5 एकरपर्यंत तुम्हाला 3 HP साठी अर्ज करू शकता. त्यानंतर 1.1 हेक्टर टू 2 हेक्टर म्हणजेच त्याला आपण 2.5 एकर ते 5 एकरपर्यंत तुम्ही 5 HP साठी इथे अर्ज करू शकता. आणि 2 हेक्टरच्या पुढे असेल तर 7.5 HP साठी तुम्ही अर्ज करू शकता. जेव्हा तुम्हाला इथे कोठा अवेलेबल असेल तेव्हाच इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे, म्हणजेच पेमेंट करायचं आहे. इथे बघा कोठा इथे अवेलेबल असेल तर तुम्हाला खाली दाखवेल 3 HP DC, 5 HP साठी DC इथे कोठा अवेलेबल नाही आहे. जर अवेलेबल असेल तर तिथे संख्या दाखवेल खाली. जसं की तुम्हाला ज्या ठिकाणी तुमचं जे सातबारा आहे त्याची जमीन तुम्हाला चेक करायची किती एकर आहे. जर तुमची 2.5 एकर असेल तर तुम्ही इथे 2.5 एकरापर्यंत असेल तर तुम्ही 3 HP साठी, त्यानंतर 5 एकरपर्यंत असेल 5 HP साठी, 5च्या पुढे असेल तर 7.5 HP साठी करू शकता. आता जिथे कोठा 7.5 HP साठी अवेलेबल तर प्रोसीड फॉर पेमेंट करतो. इथे तुम्हाला 100 रुपयाचं जे पेमेंट आहे ते करायचं आहे. तर प्रोसीड टू पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंटचा ऑप्शन
इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पहिला आहे स्मार्ट चेकआउट, दुसरा आहे कार्ड्स आणि तिसरा आहे नेट बँकिंग. तुमच्याकडे जे काही असेल ते तुम्ही तिथे क्लिक करायचं आहे. माझ्याकडे कार्ड आहे तर मी कार्ड्स या ऑप्शनवरती क्लिक करतो. त्यानंतर कार्डचे डिटेल्स वगैरे विचारले जातील, जसे की विजा असेल, रुपे असेल, मास्टर कार्ड असेल, त्याची तुम्हाला माहिती जी आहे ते टाकायची आहे. सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला खाली पे ऑप्शन दिलेला आहे, त्या पे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे इथे जो काही OTP येईल तुमचा, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. सबमिट केल्यानंतर इथे पाहू शकता आपलं पेमेंट सगळं सक्सेसफुली झालेलं आहे. तर थँक्यू, पेमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली. आपलं पहिली स्टेप कंप्लीट झाली आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे. ओके करायचं आहे. जो काही तुमचा युजर ID आहे आणि पासवर्ड आहे तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल तर तो तुम्हाला लागणार आहे. तर इथे आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे, आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे बेनिफिशियरी लॉग इनची. तर तिथे जाऊन तुम्ही लॉग इन करू शकता. जो काही तुमचा युजर नेम आणि ID आलेला आहे, म्हणजेच तुमचा जो युजर नेम असेल, ॲप्लिकेशन नंबर असेल, तो टाकायचा इथे आणि खाली पासवर्ड टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे आपण युजर ID आणि पासवर्ड जो आहे ते इथे टाकून घेऊया. टाकून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल, जिथे तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर, योजनेचा प्रकार आणि अर्जाची स्थिती तुम्हाला अपूर्ण दिसेल. आपल्याला आता इथून पुढे अजून जो फॉर्म आहे तो संपूर्ण फॉर्म भरायचा आणि कागदपत्रे इथे अपलोड करायचे आहेत. ते करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिलेला आहे, आपला फॉर्म भरा, पुढे जा, या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे नवीन टॅब ओपन होईल, ज्यामध्ये तुम्ही पहिला ऑप्शन जो आहे तो भरलेला आहे, नवीन किंवा जे बदली डिझेल पंपाची माहिती जी आहे ती भरलेली आहे. दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जे जमिनीचा तपशील आहे, तुमचा गट नंबर असेल, खाते नंबर असेल, ते तुम्हाला दुसऱ्या ऑप्शनमध्ये टाकायचं आहे. तर ह्या पहिल्या स्टेप ज्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. जे काही जमिनीची विषयी 7/12/8ची काही माहिती असेल ते तुम्हाला टाकायचे. त्यानंतर तिसरा ऑप्शन येतो तो म्हणजे अर्जदाराचा निवासी पत्ता. तुम्हाला पहा ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि सुधारणे या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला घर क्रमांक किंवा शेजारील रस्ता, लँडमार्क, त्यानंतर तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे. ही माहिती तुम्हाला कोणती सिलेक्ट करायची, जिथे तुमचा 7/12 आहे, जिथे तुम्हाला इथे सौरपंप बसवायचा आहे ती माहिती. गाव सिलेक्ट करायचं आहे, पिनकोड टाकायचं आणि दाखल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, म्हणजे तिथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपली इथे तिसरी स्टेपसुद्धा इथं पहा, आपण भरलेली माहिती जी आहे ती बरोबर आहे का, तर ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर आपली जी माहिती आहे ती इथे दाखल झालेली. आपल्या 3 स्टेप कंप्लीट झालेल्या आहेत. चौथी स्टेप येते इथे जलस्रोत आणि सिंचनाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. सुधारणे या ऑप्शनवरती क्लिक करायचे, एडिट करायचे. इथे जलस्रोताचा प्रकार, जसं की विहीर असेल, तुमची बोरवेल असेल, किंवा जे काही नदी असेल किंवा कालवा असेल, शेततळं असेल, जे काही तुमचं जलस्रोताचा प्रकार आहे, तुम्ही ज्या शेतीसाठी वापरता, जे काही विहीर असेल किंवा काय असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. समजा मी इथं जे काही असेल विहीर वगैरे सिलेक्ट केलं तर ती जलस्रोताची खोली फुटामध्ये तुम्हाला टाकायची आहे. म्हणजे विहीर सिलेक्ट केलं तर ती किती फूट आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. तसं सिंचनाचा प्रकार कसला आहे, ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे का, पारंपरिक आहे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. ही जलस्रोत आणि सिंचनाची माहिती तुम्ही इथे टाकल्यानंतर तुम्हाला दाखल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जे काही माहिती आहे मी इथं टाकून घेतो. तुमचं जी काही सिंचन असेल, जलस्रोत असेल, ती माहिती टाकायची आणि दाखल करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं. आपण भरलेली माहिती अचूक आहे, ओके करायचं आहे. आपली इथे चौथी स्टेपसुद्धा आपली कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर 5वी स्टेप येते ते म्हणजे पिकांची माहिती तुम्हाला द्यायची आहे. इथे पहा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, सुधारणे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, एडिट करायची आपल्याला माहिती. पिकांची माहिती तुम्ही खरीप आणि रबी हे ऑप्शन दिलेले आहेत. तर तुम्ही खरीपमध्ये काय घेता, रबीमध्ये काय घेता, हे एक छोटीशी माहिती तुम्हाला द्यायची आहे. जर तुम्ही खरीप ऑप्शन सिलेक्ट केला तर पिकांची संख्या, तुम्ही खरीपमध्ये कोणती मागील वर्षी पिकं घेतलेले आहेत, मागील वर्षी लक्षात ठेवा. पिकांची संख्या, मागील वर्षी किती पिके तुम्ही घेतली, 2 घेतली असतील, 3 घेतली असतील, 4 घेतली असेल, ते पिकांची संख्या तुम्हाला टाकायची आहे फक्त. कधी, मागील वर्षी जे घेतलेले ते. त्यानंतर तुम्हाला पिकाचा प्रकार, तुम्ही मागील 2 वर्षापूर्वी खरीप पीक घेतलं का रब्बी पीक घेतलं ते तुम्हाला द्यायचं आहे. खरीप घेतलं असेल खरीप, रब्बी घेतलं असेल तर रब्बी इथे तुम्हाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पिकांची संख्या मागील 2 वर्षापूर्वीसुद्धा टाकायची आहे, जे की तुम्ही जर मागील 2 वर्षापूर्वी किती पिके घेतली, 2 घेतली, 3 घेतली, जे काही घेतली असतील ते तुम्हाला द्यायचे आहेत. म्हणजे थोडक्यात तुम्हाला रब्बी आणि खरीपचं जे काही असेल ते टाकायचं आहे आणि दाखल करा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला इथे 5वी स्टेपसुद्धा पिकांची माहिती हा कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर 6वी स्टेप येते आवश्यक पंपाची माहिती भरायची आहे. इथे पहा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि एडिट करायचं आहे. जे काही तुम्ही क्षेत्र टाकलेलं आहे वरती त्यानुसार तुम्हाला इथे पंप भेटणार आहे. इथे तुम्हाला काही माहिती एडिट करता येणार नाही. ॲटोमॅटिकली तुम्हाला 3 HP पंप का 5 HP का
7.5 रुपये हे ॲटोमॅटिकली येईल. फक्त तुम्हाला इथे पंपाचा उपप्रकार जो की पाण्यातील का जमिनीवरती पाहिजे तर तो ऑप्शन इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. मी इथे पाण्यातील सिलेक्ट करतो. त्यानंतर तुम्हाला इथे पहा एडिट करता येत नाही. 3 HP इथे मला भेटणार आहे तर 3 HP इथे राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला सौर कृषी पंपाचे जे काही खर्च आहे तो तुम्हाला इथे लिहून येणार आहे. 3 HP साठी किती तुम्हाला पैसे नंतर पे करावे लागणार आहेत, जे की तुम्हाला जेव्हा तुमचा इथे फॉर्म ॲक्सेप्ट होईल त्यानंतर तुम्हाला पेमेंट जे आहे ते करायला विचारणार आहे. जे काही अमाऊंट असेल ती तुम्हाला इथे दाखवेल. 3 HP 5 HP 7.5 HP साठी त्याचे रेटसुद्धा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, किती अमाऊंट तुम्हाला नंतर भरावी लागणार आहे. हे उन्हाळी हंगामातील पाण्याची पातळी आणि जी काही खोली फुटामध्ये लिहायची आहे ते तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. तुम्हाला डायरेक्टली दररोज लागणारे पाणी लिटरमध्ये टाकायचं आहे, किती लागतं ते, आणि डायरेक्टली तुम्हाला इथे जो खर्च दाखवला आहे तो पाहायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपली इथे 6वी स्टेपसुद्धा कंप्लीट होणार आहे. तर आता आपल्याला 7वी स्टेप टाकायची आहे. 7व्या स्टेपला इथे बँकेची माहिती आहे. बँकेच्या माहितीमध्ये तुम्हाला जसे की तुमचं इथे नाव टाकायचं आहे, त्यानंतर तुमचा खात्याचे प्रकार, इथे तुम्ही त्यानंतर बँकेचा खाते नंबर, त्यानंतर तुम्हाला इथे IFSC कोड टाकायचा आहे. पहिल्यांदा आहे बँक खाते नंबर म्हणजेच अकाउंट नंबर तुम्हाला टाकायचं. त्यानंतर खातेधारकाचे नाव, खातेधारक कोण आहे तुम्ही आहात तर इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे. खात्याचा प्रकार सेव्हिंग अकाउंट आहे का कुठलं दुसरं अकाउंट आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे IFSC कोड विचारला जाईल तर IFSC कोड सुद्धा इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर बँकेचं नाव ॲटोमॅटिकली येईल, बाकीची माहितीसुद्धा येईल, शाखेचं नाव ॲटोमॅटिकली येईल, गावाचं नावसुद्धा ॲटोमॅटिकली येणार आहे. त्यानंतर तुम्हाला ही जी काही माहिती तुम्ही बँकेची माहिती टाकलेली आहे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे. आपली 7वी स्टेपसुद्धा इथं कंप्लीट झालेली आहे. 8वी स्टेप येते ते म्हणजे आवश्यक कागदपत्रे अपलोड करायची आहेत. कागदपत्रे इथे पहा आता कोणकोणते अपलोड करायचे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला विचारलं आहे 7/12 उतारा म्हणजेच विहीर असेल किंवा कूपननलिका असेल शेतात असल्यास, जर तुमच्याकडे विहीर असेल कूपननलिका असेल जर शेतात असेल तर त्या 7/12वरती त्याची नोंद असणं गरजेचं आहे. जसं की ते तुम्ही पाहू शकता हा 7/12 आहे, तुम्हाला 7/12 डिजिटल स्वरूपात अपलोड करायचं. तर पहा विहिरीची नोंद या 7/12वरती आहे, हाच 7/12 तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. 7/12ची त्याच्यावरती नोंद असणं गरजेचं आहे, हे गोष्ट लक्षात ठेवा जर विहीर आणि कूपननलिका असेल. त्यानंतर एकापेक्षा जर जास्त नावे असेल म्हणजेच तुमचं जर सामायिक असेल तर इतर भोगवटार जे असतील त्यांचं ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती तुम्हाला घ्यायचं आहे. 200 रुपयाच्या मुद्रांक कागदावरती तुम्हाला सादर करायचं आहे, जे की तुम्हाला डिजिटल 7/12. आणि जर सामायिक क्षेत्र असेल तर त्याचं भोगवटार जे असतील बाकीचे त्याचं फॉर्मॅट तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपला देईल, तर तुम्हाला इथे तुम्ही स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता जे की कशा प्रकारे NOC असते. म्हणजे जर तुम्ही सामायिक क्षेत्रामध्ये येत असाल तर तुम्हाला लक्षात ठेवा 7/12 सोबत तुम्हाला जे काही NOC आहे ती NOC देणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड विचारलेलं आहे, आधार कार्डसुद्धा तुम्ही इथे अपलोड करायचं आहे. डाउनलोड केलेलं आधार कार्डसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता किंवा फोटो काढू शकता. तर 7/12 केला, त्यांना 7/12 डिजिटल करायचा आहे किंवा तलाठ्याची सही असलेला 7/12 करायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे धनादेश किंवा बँकेच्या पासबुकची प्रत अपलोड करायची आहे. म्हणजेच तुम्ही चेकबुक अपलोड करू शकता, चेकबुक नसेल तर तुम्ही पासबुक इथे अपलोड करू शकणार आहात. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट आकाराचा छायाचित्र म्हणजे पासपोर्ट आकाराचा जे फोटो असतो आपला छोटा तो फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे जे काही शेतजमीन आहे, विहीर असेल किंवा पाण्याचा पंप जर सामायिक असेल तर इतर भोगवटाराचे मी तुम्हाला म्हटलं जे की NOC लागते, सगळं जर सामायिक असेल 7/12मध्ये सामायिक आहे आणि विहीर वगैरे सुद्धा सामायिक आहे, कूपननलिका जसे की पाण्याचा पंप जर सामायिक असेल तर तुम्हाला त्याचे द्यावे लागणार आहे. जर तुम्ही एक सेपरेट तुमचं नाव असेल, सेपरेट नावावरती असेल तर तुम्हाला काही अपलोड करायचं नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला सबमिट करायचं आहे. तुमचं इथे 8ची 8 स्टेप कंप्लीट झालेलं आहे. NOC जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, मी तुम्हाला तिथे NOC देतो. जर तुमच्या स्वतःच्या नावावरती जर असेल तर तुम्हाला NOCची गरज नाही आहे, डायरेक्टली तुम्ही तिथे सबमिट करू शकता. ही सगळी माहिती जे काही हमीपत्र आहे ते तुम्हाला इथे चेक करायचं आहे. तुम्ही जो काही खाते नंबर गट नंबर टाकला आहे सगळी माहिती चेक करा. त्यानंतर घोषणापत्र जे आहे ते ओके करायचं आहे आणि सगळा फॉर्म जो आहे तो सबमिट करायचा आहे. त्यानंतर होय ऑप्शनवरती क्लिक करायचा. हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो आपला आता सबमिट झालेला आहे. आता आपल्याला काहीही बदल करता येणार नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे संपूर्ण माहिती भरून घ्या, त्यानंतरच फॉर्म सबमिट करायचा आहे. डॉक्युमेंट्स वगैरे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेत, व्यवस्थित डॉक्युमेंट्स अपलोड करा. NOC वगैरे जर पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला NOC दिली जाईल आणि इथे आपला फॉर्म आपला कंप्लीट झालेला आहे. आपली इथे
ही स्टेप कंप्लीट झालेली आहे. आपला इथे फॉर्म आपला कंप्लीट झालेला आहे. अर्जाची स्थिती तुम्ही पाहू शकता. अर्ज फक्त आपला सादर झालेला आहे. कोटेशन तुम्हाला इथे दिसेल. अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपली सगळ्यात महत्त्वाचं आता फॉर्म भरून झालेला आहे. आपली पहिली स्टेप इथे कंप्लीट झालेली आहे. आता दुसरी स्टेप येते म्हणजे जर इथे पेमेंटचा ऑप्शन कधी येतो. आता तुम्हाला पेमेंट करावं लागतं. तुमचा अर्ज झाल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला एक मेसेज येतो की आता तुम्हाला अर्ज जो आहे तो मान्य झाला आहे, तुम्हाला आता पेमेंट करायचं आहे. तर पेमेंट करण्यासाठी तुम्हाला मेसेज येईल तेव्हाच तुम्हाला पेमेंट करायचं आहे. लगेच पेमेंटचा ऑप्शन येत नाही, काही दिवसांनी पेमेंटचा ऑप्शन येतो. तर इथे पहा आपल्याला बेनिफिशियरी लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता मी दाखवतो पेमेंट कसं करायचं नक्की, संपूर्ण स्टेप दाखवणार आहे. पेमेंटचं ऑप्शन इथे आपल्याला आलेलं आहे, पाहू शकता. काही दिवसांनी तुम्हाला मेसेज येईल, कोठा उपलब्ध असेल तेव्हाच पेमेंटचा ऑप्शन येईल आणि व्हर्च्युअल अकाउंट नंबरसुद्धा जेव्हा तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल तेव्हाच तुम्हाला व्हर्च्युअल अकाउंट नंबरसुद्धा इथे दाखवण्यात येणार आहे. कोटेशन तुम्ही इथे डाउनलोड करून घेऊ शकता. मी तुम्हाला कोटेशनसुद्धा दाखवलं. आता पेमेंटचा ऑप्शनसुद्धा तिथे मेक पेमेंट या ऑप्शन तुम्हाला दिसणार आहे. तर इथे पहा कोटेशनवरती तुम्हाला किती अमाऊंट भरायची आहे ही सगळी तुम्हाला इथे दिलेली आहे. जे काही असेल ते तुम्ही पहा. त्यानंतर खाली मेक पेमेंट हा ऑप्शन तुम्हाला दिसेल. जेव्हा तुम्हाला मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्हाला मेसेज येईल तेव्हाच तुम्हाला मेक पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. इथे तुम्हाला पेमेंट करण्यासाठी जे काही ऑप्शन दिलेले आहेत ते पेमेंटचे टाईप आहेत. पेमेंटचे टाईप इथे तुम्हाला 3 दिलेले आहेत. पेमेंटच्या टाईपच्या 3 वरती तुम्हाला पंप कोणता भेटणार आहे, त्याची प्राईस किती आहे, GSTची अमाऊंटसुद्धा तुम्हाला दिसेल. तर इथे 3 HP 19,380 आहे. पेमेंट टाईप आहेत. पेमेंटचे मोड 3 आहेत. पहिला मोड आहे तो म्हणजे ऑनलाईन पद्धतीने. हा सगळ्यात सोपा मोड आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता आणि पेमेंट करताना लक्षात ठेवा सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. ऑनलाईन पेमेंट करताना सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो. तर जास्त करून रात्रीचं पेमेंट करा. एक 11-12 नंतर पेमेंट करा. तुमचं पेमेंट जे आहे ते एकदम व्यवस्थित ऑनलाईन पद्धतीने होईल. कधीही पेमेंट करू नका. सर्व्हरचा प्रॉब्लेममध्ये पेमेंट अजिबात करायचं नाही आहे. ऑनलाईन पेमेंट कसं करायचं मी सुद्धा हे तुम्हाला दाखवणार आहे. दुसरा ऑप्शन आहे डिमांड ड्राफ्ट. डिमांड ड्राफ्ट या ऑप्शनवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला एक डाउनलोड चलनचं ऑप्शन आहे. ते चलन तुम्हाला फक्त बँकेत जाऊन भरावं लागेल आणि त्यानंतर जे काही ऑप्शन तुम्हाला येईल त्यानंतर तुम्हाला अपलोड करायचं असतं जे चलन आहे ते, आणि ते 7 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला जे म्हाडाचं ऑफिस आहे तिथे तुम्हाला ते जमा करावं लागतं. नाहीतर तुम्हाला हे फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होतं. त्यासाठी मी ऑनलाईन पेमेंट जे आहे ते करून दाखवणार आहे. ऑनलाईन पेमेंट एक चांगलं राहतं. फक्त ऑनलाईन पेमेंट जे आहे ते रात्रीचं वगैरे करा म्हणजे सर्व्हरला प्रॉब्लेम रात्रीचा नसतो. तिसरा ऑप्शन आहे चलन. चलनसुद्धा तुम्ही डाउनलोड चलन या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथे सुद्धा जे आहे ते जे काही तुमचं DD किंवा चलन जे असेल ते तुम्हाला 7 दिवसाच्या आतमध्ये म्हाडाच्या ऑफिसला जे आहे ते जमा करावं लागतं. जे काही बँकेची स्कॅन कॉपी ऑफ चलन जे काही असेल ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागतं आणि त्यानंतर तुम्हाला ते द्यावं लागतं. त्यानंतर तुमचं पेमेंट अप्रूव्हल होतं. पण जर तुम्ही ऑनलाईन पेमेंट हा ऑप्शन सिलेक्ट केला तर तुमचं कुठेही तुम्हाला पळापळी करायला लागत नाही. तर थोडे दिवस थांबून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करा. फक्त ऑनलाईन पेमेंट करताना लक्षात ठेवा जी काही पेमेंट करणार आहात तुम्ही ते रात्रीचं वगैरे करा. रात्रीचा सर्व्हरला प्रॉब्लेम नसतो. तर ऑनलाईन पेमेंट कसं करायचं तर ऑनलाईन पेमेंट हा ऑप्शन सिलेक्ट करायचा. त्यानंतर पेमेंटचा एक खाली ऑप्शन आहे, पेमेंट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर इथं आपण ऑनलाईन पेमेंट करणार आहे. तर पेमेंट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर तुमचा असेल त्याच्यावरती एक OTP पाठवण्यात येईल. तर पहा OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली. तर जो काही OTP आलेला आहे तो तुम्हाला इथे OTP टाकायचा आहे आणि व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. आपल्याकडे इथे OTP आलेला आहे. आपण इथं OTP टाकून घेऊयात. तर ऑनलाईन पेमेंटची जी प्रोसेस आहे ती फक्त तुम्ही दिवसाची वगैरे करू नका. सर्व्हरला प्रॉब्लेम येतो त्यामुळे पेमेंट फेल्ड होऊ शकतं. तर इथे आपण OTP जो आहे तो व्हेरीफाय केलेला आहे. OTP व्हेरीफाय केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे ट्रान्झॅक्शन ID आणि टोटल अमाऊंट तुम्हाला किती पे करायची हे दाखवेल. प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे जी काही शिपिंग ॲड्रेस आहे म्हणजेच तुमची इथे माहिती टाकायची आहे. तुमचं नाव असेल, त्यानंतर तुमचा ॲड्रेस असेल, तुमचा झिप कोड असेल, तुमची सिटी कोणती आहे, स्टेट, त्यानंतर कंट्री आणि फोन नंबर, अशा प्रकारची बेसिक माहिती जी आहे ती तुम्हाला भरायची आहे. तर इथे आपण बेसिक माहिती जी आहे ती शेतकऱ्याची असेल म्हणजे ज्यांचा कुसुमचा अर्ज आहे त्याचीच इथे माहिती तुम्हाला भरायची आहे. तर इथे माहिती भरल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली तुम्हाला पेमेंटसाठी ऑप्शन आहे. डेबिट कार्डने, क्रेडिट कार्डने, इंटरनेट बँकिंगने, त्यानंतर पेटीएमचं ऑप्शन आहे, UPIचं ऑप्शन आहे, वॉलेटचं ऑप्शन आहे, NFTF RTGSचं ऑप्शन आहे. जे काही तुम्हाला ऑप्शन आहे तो इथे तुम्ही सिलेक्ट करायचा आहे. मी इथे UPI ऑप्शन सिलेक्ट करून पेटीएमने जे आहे ते पेमेंट
करणार आहे. तुम्हाला जो हवा असेल तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. फक्त पेमेंट करताना जेव्हा सर्व्हरचा प्रॉब्लेम असेल तेव्हा तुम्ही पेमेंट करू नका, हे लक्षात ठेवा. पेमेंट जे आहे ते रात्री 11-12 नंतर करा, म्हणजे तुमचं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली नक्कीच होईल. तर पहा, आपलं पेमेंट इथे होतं आहे. पेमेंट इथे झाल्यानंतर तुम्हाला पाहू शकता पेमेंट आपलं सक्सेसफुली झालेलं आहे. पेमेंट हॅज बीन डन सक्सेसफुली. ट्रान्झॅक्शनची डिटेल इथे कंट्रोल P दाबून याची प्रिंटसुद्धा तुम्ही काढू शकता. इथे डायरेक्टली याची प्रिंट निघणार नाही, तर कंट्रोल P दाबा. पेमेंटची जी स्लिप आहे ती इथे तुमच्या येणार आहे. तर आपलं इथे कंप्लीट झालेलं आहे पेमेंट. खाली आल्यानंतर तुम्ही व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करू शकता. तर इथे पहा, व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं पेमेंट फेल्ड झालं तर तुमचं पेमेंट जर फेल्ड झालं तर बँकेमध्ये जाऊन तुम्हाला जे आहे ते भरपूर काही जे काही फॉर्म असेल किंवा पेमेंट फेल झाले असे काही तक्रार असे कंप्लेंट तुमची तिथे नोंदवू शकता. तर इथं पहा, आपलं पहिलं पेमेंट फेल झालं होतं ते काही मी इथे दाखवलं नाही, पण दुसरं माझं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे. पहिलं पेमेंट जे फेल झालं होतं ते रिफंड मला आलेलं आहे. दुसरं पेमेंट जे सक्सेसफुली झालेलं आहे त्याच्यासमोर ट्रान्झॅक्शनची जी रिसिप्ट आहे ती तुम्ही इथे सेव्ह करून ठेवायची आहे. म्हणजे आपलं पेमेंटची जी स्लिप आहे ती इथे तुम्हाला भेटलेली आहे. म्हणजे आपण जेवढं पेमेंट भरलेलं आहे ते इथे स्लिप आपल्याला भेटलेली आहे. याची तुम्हाला झेरॉक्स काढून ठेवायची आहे, नंतर तुम्हाला लागणार आहे. तर आता आपली इथे पेमेंटची जी काही दुसरी स्टेप आहे ती सुद्धा आपली इथे कंप्लीट झालेली आहे. इथे आपला दुसरी स्टेप कंप्लीट झाली आहे, पेमेंट झालं आहे. पेमेंट इनव्हॉइस पहा, एक ऑप्शन येतो व्ह्यू पेमेंट इनव्हॉइस. जर तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला पेमेंट इनव्हॉइस व्ह्यू करण्यासाठी ऑप्शन येतं. इथे तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. आता आपली इथं सगळ्यात शेवटची स्टेप येते ते म्हणजे असाइन वेंडर, म्हणजेच वेंडर सिलेक्शन करायचं आहे. तर वेंडर सिलेक्शन कसं करायचं ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी हा मोठा व्हिडिओ आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. म्हणजेच पुरवठादार म्हणतो आपण, कोणती कंपनी सिलेक्ट करायची, कशी करायची सिलेक्ट, हे सुद्धा आपण पाहतोय. तर पहा, वेंडर जे आहे ते असाइन वेंडर हा ऑप्शन तुम्हाला येईल. हा ऑप्शन पेमेंट झाल्यानंतर लगेच येतो. असाइन वेंडरवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये जे काही वेंडर असतील, 5-6 असतील, 7 असतील, 4-5 असतील, जे काही असतील त्यांची वेंडरची नावं इथे दिली जातील, त्यांचे मोबाईल नंबर आणि ॲड्रेस दिला जाईल. तर मी इथे सजेस्ट करेन जे काही वेंडर असेल, तुमचा जो शेजारी पाजारी वेंडर असेल, जसे की तुमच्या जिल्ह्यामध्ये असेल किंवा शेजारच्या जिल्ह्यामध्ये असेल, जो काही तुमच्या जवळचा वेंडर असेल आणि एक ब्रँड चांगलं असेल असा जी कंपनी असेल, जी वेंडर असेल, तो तुम्ही इथे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे तुम्हाला नंतर काही प्रॉब्लेम येणार नाही. किंवा तुमच्या शेजारीच्यांनी कुठला जे काही वेंडर असेल, कोणती कंपनी सिलेक्ट करू होती, शेजारच्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतील कोणता सोलरची जी वेंडर आहे तो कंपनी कोणती चांगली आहे. तर ते इथे तुम्हाला कंपनीचे वेंडरच्या सिलेक्शनचे ऑप्शन तुम्हाला दिसेल. जे काही जवळचं असेल, जे काही चांगलं ब्रँड असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. तर मी इथे एक वेंडर सिलेक्शन जे आहे ते करतो. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं. जर तुम्ही सबमिट ऑप्शनवरती क्लिक कराल जसं तुम्हाला इथे एक OTP पाठवण्यात येईल. तुमचा जो मोबाईल नंबर इथे रजिस्टर असेल त्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP आल्यानंतर तुम्हाला खाली OTP व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. तर OTP इथे आपल्याला आलेला आहे. आपण इथे OTP टाकू आणि व्हेरीफाय OTPवरती क्लिक करूयात. लक्षात ठेवा, वेंडर सिलेक्शन करताना जो जवळचा वेंडर असेल आणि ज्यांनी अगोदर काही जणांनी घेतलं असेल त्यांना विचारून तुम्ही इथे वेंडर सिलेक्शन करायचं आहे. त्यानंतर सबमिट करूयात. आता आर यू शुअर, डू यू वॉन्ट टू सबमिट डिटेल्स? तर येस, आपण इथे फायनली सबमिट केलेलं आहे. तर वेंडर हॅज बीन असाइन सक्सेसफुली. आपलं वेंडर असाइन झालेलं आहे. तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला त्या जे काही लाईनमॅन असेल त्याचा मोबाईल नंबर दिला जाईल. ते तुम्हाला लाईनमॅन घरी येईल, तुमचे डॉक्युमेंट्स पाहिल, सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन होईल. डॉक्युमेंट सगळे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा जो काही सोलर पंप आहे तो बसवण्यात येणार आहे. डॉक्युमेंट्समध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हे ॲप्लिकेशन रिजेक्ट होईल आणि तुमचे जे काही पेमेंट असेल ते पेमेंट तुम्हाला रिफंड मिळणार आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटली असेल तर हा व्हिडिओ नक्की मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.